brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. काही वेळापूर्वीच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने आता युतीची घोषणा केलेली आहे. मुंबईमध्ये ही युती असणार आहे आणि मुंबईमध्ये आता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे एकत्र निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार आहे. ठाकरे बंधू यांची युती झाल्यानंतर काँग्रेसने सुद्धा ठाकरे बंधूंसोबत यावं अशी सातत्याने ठाकरे बंधूंची इच्छा होती, शिवसेनेची इच्छा होती. त्याचबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या सगळ्यासाठी काही हरकत नसल्याचं म्हटलं होतं. पण काँग्रेसनी मात्र तटस्थ भूमिका घेतली होती. काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये होती. काँग्रेसने ठाकरे बंधूंच्या युतीसोबत जाण्यास नकार दिला होता आणि अखेर त्यांची वेगवेगळ्या पक्षांची चर्चा सुरू होती. वंचितसोबत सुद्धा गेल्या अनेक काळापासून चर्चा सुरू होती. काँग्रेसचे एक शिष्टमंडळ हे प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा काही दिवसांपूर्वी भेटलं होतं. या सगळ्यांच्या चर्चेच्या अंती आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी मुंबईमध्ये ही युती जाहीर केलेली आहे. अर्थात ही युती जी असणार आहे ती केवळ मुंबई पुरती मर्यादित असणार आहे आणि इतर महानगरपालिकांमध्ये जे स्थानिक नेतृत्व आहे, जे स्थानिक कार्यकर्ते आहे ते या सगळ्या युती संदर्भातला निर्णय घेणार आहेत असं सुद्धा वंचित बहुजन आघाडी यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये आता तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे महायुती म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं तर शिवसेना आणि भाजप हे एकत्र निवडणुकीला सामोरं जात आहेत. दुसरीकडे ठाकरे बंधू हे सुद्धा निवडणुकीला सामोरं जात आहेत. तर तिसरीकडे आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही सुद्धा तिसरी आघाडी ही या सगळ्या निवडणुकांमध्ये असणार आहे. अर्थात अजित पवार आता हे कोणासोबत जात आहेत आणि या काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीसोबत शरद पवार येत आहेत की ठाकरे बंधूंच्या आघाडीसोबत जात आहेत हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि इतर जे समविचारी पक्ष आहेत त्यांची ही आघाडी असणार आहे असं सुद्धा जे हर्षवर्धन सपकाळे त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आज दुपारी साधारण काही वेळापूर्वी ही पत्रकार परिषद पार पडली आणि ज्याच्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते उपस्थित होते. त्याचबरोबर धैर्यशील फुंडकर जे वंचित बहुजन आघाडीचे इथले उपाध्यक्ष आहेत, प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत हे सुद्धा उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी जी युतीची घोषणा आहे ती आता करण्यात आलेली आहे. जवळजवळ कुठल्या जागा वंचित बहुजन आघाडी लढणार हे सुद्धा या सगळ्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मुंबईमधल्या 62 जागांवर वंचित बहुजन आघाडी लढणार असल्याचं आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अर्थात त्या जागा कुठल्या आहेत हे मात्र सांगण्यात आलेलं नाही आहे, पण 62 जागा या वंचित बहुजन आघाडीला देण्यात आलेल्या आहेत. काँग्रेसने म्हटलेलं आहे की जागा किती लढतोय हे महत्त्वाचं नाही आहे, एक विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहेत, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही एकत्र आलेलो आहोत असं सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे. इंटरेस्टिंगली ज्या वेळेपासून आपण जेव्हा म्हणतो की भाजप आणि शिवसेना जेव्हा त्यांच्या युतीबद्दल बोलत असतात तेव्हा ते म्हणत असतात की आमची ही नॅचरल युती आहे आणि त्याच पद्धतीनं आज हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा म्हटलेलं आहे वंचित बहुजन आघाडी यांच्याशी आमची युती ही नॅचरल युती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे म्हणत असताना त्यांनी काही गोष्टींचा दाखला सुद्धा दिलेला आहे. त्यांनी काही इतिहासातले दाखलेले ज्याच्यामध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडी नव्हती, भारिप बहुजन महासंघ होतं आणि भारिप बहुजन महासंघाने जेव्हा काँग्रेससोबत निवडणूक लढवली होती त्यावेळेस जे यश मिळालं होतं त्याची सुद्धा त्यांनी आठवण करून दिली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की शिवशाहू फुले आंबेडकरांचा सेक्युलर विचार घेऊन आम्ही काम करत असतो आणि त्याच पद्धतीचं काम ही वंचित बहुजन आघाडी करत असते आणि त्यामुळेच आमची ही युती आहे ती नॅचरल युती आहे असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता 62 जागा या वंचित बहुजन आघाडीला देऊ केलेल्या आहेत. हर्षवर्धन सपकाळांचं म्हणणं होतं की जागा किती देतोय किंवा कुठल्या जागांवर आम्ही निवडणूक लढवतोय हे महत्त्वाचं नाही आहे, आम्ही एकत्र आलेलो आहोत हे महत्त्वाचं आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की या सगळ्यामध्ये म्हणजे एकीकडे ठाकरे बंधूंची युती आहे, दुसरीकडे तिथे भाजप आणि शिवसेनेची युती आहे. या सगळ्यामध्ये जे सेक्युलर मतं आहेत, जे कुठल्याही जातीपातीच्या पलीकडे विचार करणारी मतं आहेत त्यांच्यासाठी एक पर्याय हवा होता आणि त्यांच्यासाठी पर्याय उभं करण्याचं काम आम्ही या आघाडीच्या माध्यमातून, या युतीच्या माध्यमातून केलेलं आहे असं सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडनं या सगळ्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता मुंबईमध्ये तर युती झालेली आहे, पण इतर महानगरपालिकांमध्ये काय होणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आपण जर बघितलं तर अनेक इंटरव्ह्यूजमध्ये, अनेक पत्रकार परिषदांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही सगळ्यांची चर्चा करत आहोत. भाजप सोडून आम्ही सगळ्याच पक्षांशी या निवडणुकीमध्ये चर्चा करत आहोत. कोणासोबत आम्ही जायचं हे आम्ही निर्णय घेणार आहोत आणि स्थानिक पातळीवर या सगळ्या संदर्भातले निर्णय होतील असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं होतं. आणि त्याच पद्धतीनं आपण बघतो की मुंबईमध्ये आता वंचित बहुजन आघाडीने हा निर्णय घेतलेला आहे आणि यांनी आता 62 जागा मुंबईमध्ये लढवायचा निर्णय घेतलेला आहे.